MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगमेश्वर नगर साक्षी रेसिडेन्सी अक्कलकोट रोड सोलापूर येथे राहत्या घरात बेकायदेशीर कुंटणखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत 8 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सोलापूर यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता सापळा रचून संशयित राहत्या घरात बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करून दुपारी 2:55 छापा टाकण्यात आला। 8 जुलै 2026 रोजी दुपारी 2:55 सुमारास नंदिनी गोरख कांबळे वय 50 ब्लॉक नंबर 1 साक्षी रेसिडेन्सी अक्कलकोट रोड सोलापूर यांनी राहत्या घरात पीडित महिलेस पैशांचे आमिष दाखवून डांबून ठेवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिची शारीरिक पिळवणूक करून तिला अडकवून ठेवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करताना आढळून आली। सदरबाबत MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 144(2), अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करून महिला आरोपीला गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटणखाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रियाज प्यारे, पोलीस नाईक सत्तार पटेल, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशीला नागरगुजे, अरुणा परब, सीमा खोगरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मळगे, पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी संयुक्तपणे उत्कृष्ट आणि शिताफीने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।